इकडे सकाळी आरव जसा त्याच्या रूममधून बाहेर आला तसं त्याने डोअर क्लोज करून मागे पलटायला. तो दचकून 4 पावलं मागे होत त्याने त्याच्या हृदयावर हातच ठेवला आणि काहीसं भांबावूनच त्याच्या समोर उभ्या नित्याकडे पाहिलं, जी अगदी निवांत त्याला बघत होती. नित्या, आर यू मॅड? असं भूतासारखं प्रकट होऊन माझा जीव घ्यायचा विचार होता का तुझा? आरव अजूनही त्याच्या वाढलेल्या ठोक्यांना सावरत काहीसं चिडतच नित्याकडे बघतो. तिच्या असं अचानक समोर आल्याने त्या लेकराची क्षणभर फाटलीच होती. आणि का फाटणार नाही ना? त्याच्या जागी मी असते तर घाबरून परत रूम मध्येच पळाली असती. तुला असं का वाटलं मी इतक्या स्वस्तात तुझा जीव जाऊ देईन? त्याच्या बोलण्यावर नित्या डोळे फिरवत पुढे निघून गेली. पण इथे आरव मात्र जागेवर स्तब्ध झाला. म्हणजे ही बया या मुलाचा जीव घेतानाही स्वतःचं प्रॉफिट बघत होती वाटतं. तरी तिच्या या वाढीव नखऱ्यांकडे बघून आरवने हसतच त्याच्या हृदयावर हात ठेवला ना. उफ, जीव तर तू माझा ऑलरेडी घेतला आहेसच माझी अँग्री बनी. आरव त्याच्या विचारात हरवलाच होता की समाधी घ्यायचा विचार असेल तर इथेच स्मारक बांधूया तुझं. नित्याचा परत वैतागलेला आवाज काहीसा दुरून त्याच्या कानावर पडताच तो भानावर येत पटकन तिच्या मागे पळाला. बाय द वे, तू माझ्या रूम बाहेर काय करत होती? माझी वाट पाहत होती का? आरवने काहीसं गालात हसतच नित्याची पुन्हा एकदा खोडी काढली. तिला चिडवून रागाणून या माणसाला आंतरिक सुख भेटायचं वाटतं. पण त्याचं ऐकून नित्याची पावलं क्षणभर जागेवरच थांबली. हृदयही फुल स्पीडने धडधडू लागलं. ह्याला कसं समजलं मी वाट पाहत होते ते? नित्याने मनातच विचार करत तिने लगेच स्वतःला सावरत ती मागे फिरली. भुरट्या, तू आज स्वतःला जर जास्तच इम्पॉर्टंट देत आहेस असं नाही वाटत का तुला? जर तुझ्या छोट्या मेंदूची एक तार सटकली असेल तर मी परत एकदा तुला आठवण करून देते. माझ्या रूम मधून बाहेर पडायच्या वाटेवरच तुझी रूम देखील आहे. म्हणून मी खाली यायला निघालेली असताना नेमका तू बाहेर आलास. नित्या आरवला उत्तर देऊन फुल टशांनी तिथून निघून गेली. तसे ते आरवच्या ओठांवरचं हसू आणखी गडद झालं. नीतू बेबी, तू कितीही मला इग्नोर केलास ना तरी हे तुझे 2 डोळे आहेत ना जे कालपासून बेचैन पडलेत, ते तुझ्या मनात आलं मला सगळं बरोबर सांगतात. तू माझी खूप केअर करते हे तर मला माहित आहे, पण तुला ती एक्सप्रेसही करता येत नाही ना. बट कोई ना, मैं हूं ना. आता तुझ्या मनात नेमकं काय चाललंय हे तू मला एक दिवस स्वतःहून सांगशील. आरव आत्ताही दोन्ही खिशात हात घालून ओठांवर तेच गोड हसू ठेवून तिच्या मागे गेला. त्याच्यासाठी तर ती जणू मॅग्नेटच झालेली, ज्याच्याकडे तो जास्तीत जास्त अट्रॅक्ट होत होता. नित्या मूर्ख, काय गरज होती त्याच्या रूम बाहेर घुटमळायची? तो स्वतःहून खाली आलाच असता ना. पण नाही, मॅडमला धीर कुठे ना, खाल्लीच ना माती आता. बस आता बोंबलत, त्याला तर तुला डिवचायला आयता मुद्दाच भेटला. नित्या मनातच स्वतःच्या मूर्खपणाला बडबडत तिचं वॉर्म अप करत होती. कालपासून आरवसाठी तिचं मन किती झुरलंय हे फक्त तिलाच माहित होतं. त्याच्या कारचा झालेला ऍक्सिडेंट बघून तीही क्षणभर सुन्न पडलेली. भलेही तो त्या कारमध्ये नव्हता, पण तरी आपल्या प्रेमावर आलेलं इतकं मोठं संकट टळलेलं बघून मनोमन त्या देवासमोर हात जोडतानाही किती रडलं होतं ते लेकरू. आत्तापर्यंत तिने फक्त त्याच्या सुखाची कामना केलेली. तो कुठेही असावा, फक्त सुखी असावा इतकंच तर हवे होतं तिला. कधीच त्याला मिळवण्याचा तिच्या मनाने अट्टाहास केला नव्हता. पण काल त्याच्यावर आलेलं संकट बघता तिची ही रूह थरकापून गेलेली.
त्याला काही झालं असतं तर कसं सावरलं असतं तिने स्वतःला? सावरायला ती जगू तरी शकली असती का? अरे माझा इतकाही विचार करू नको की मला उचक्या लागतील. अचानक तिच्या कानाजवळून आलेल्या आवाजाने ती खाडकन भानावर आली आणि त्याला स्वतःवर हसताना बघून तिने बारीक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. तसा इथे याच्या काळजाचा ठोकाच चुकला. यार, ही अशी मांजरीसारखी नजर थेट हृदयात घुसते माझ्या. आरव आत्ताही मान खाली घालून स्वतःच्या हृदयाकडे एक नजर बघून गालात हसला. भुरट्या, माझे इतके वाईट दिवसही आले नाहीत की मी तुझा विचार करेन, आणि तुझ्यासाठी तर माझ्या विचारातही फक्त शिव्याच असतात. नित्याने रागात त्याच्यावर गुरगुरत चेहरा फिरवला. तेही चालेल मला, कारण निदान मी तुझ्या विचारात तरी आहे. माझ्यासाठी तर तितकंही पुरेसं आहे. आरवच्या या वाक्यावर तर नित्याला पाणी पिता पिता ठसकाच लागला आणि ती जोर जोरात खोकू लागली. अगं मंदबुद्धी, हळू ना, कुत्रा लागलाय का तुझ्या मागे? आरवने चिडतच पुढे येत नित्याच्या हातातली बॉटल भस्कन ओढून घेत तिच्यावर रागीट कटाक्ष टाकला. भुरट्या, एक वेळ कुत्रा तरी परवडला असता रे. निदान त्याला बदडून हाकलून तरी देता आलं असतं. पण इथे तर तू मागे लागलाय माझ्या. त्याचं काय? भुरट्या, खरं खरं सांग, छोट्या मेंदूतल्या तारा हलल्यात का तुझ्या? जे तू चक्क माझ्याशी चांगला बोलतोय की तुला माझ्यातही तुझी क्युटी दिसून राहिली. जे तुझे माझ्या समोर इतके अमृतासारखे गोड शब्द बाहेर पडतायत. नित्या काहीशी चिडतच कमरेवर हात ठेवून आरवकडे बघू लागलेली. त्याचं हे चांगलं वागणं तिला काही केल्या पचत नव्हतं. त्याच्या अशा गोड वागण्याने तिला प्रयत्न करूनही तिच्या हृदयाला आवरताच येत नव्हतं. हृदय तर त्याच्या आशीर्वादाने फुल स्पीडने धडधडायला लागलेलं. नित्या, आता मध्येच श्रीजा कुठून आली? तिचं नाव आपल्यात घ्यायची गरज आहे का तुला? श्रीजाच्या नावाचा उद्धार होताच इथे आरवही आता चांगला चिडला. त्याच्या चांगल्या मूडची या बयेने तर पार वाट लावलेली. त्याच्या मनातल्या तिच्यासाठीच्या भावना त्याला अगदी हळुवारपणे फुलवायच्या होत्या. पण इथे श्रीजाच्या नावानेच त्या भावना कुस्करल्यासारखं झालं त्याला. ओहो, आरू बेबीचं त्याच्या क्युटीशी भांडण झालेलं दिसतंय. म्हणून माझ्या समोर इतके उत्तू जाणारे गोड शब्द बाहेर पडत आहेत तर. नित्याच्या आत्ताच्या बोलण्यावर आता मात्र आरवच्या डोक्यात तिडीकच गेली. म्हणजे तिला त्याचं प्रेम समजत नव्हतं. ह्या गोष्टीपेक्षाही ती त्याला चुकीचं समजतीये या गोष्टीने जास्त दुखावला गेला तो. नित्या, तुला खरंच असं वाटतंय का की माझं श्रीजाशी बिनसलं म्हणून मी तुझ्याशी नीट बोलतोय? यावेळी आरवचा थंड पडलेला चेहरा बघून नित्या क्षणभरासाठी गडबडलीच. त्याला अचानक इतकं चिडायला नेमकं झालं काय हे तिलाही काहीच कळेना. आणि कळणार तरी कसं ना? त्यासाठी आमच्या नवाबांनी काही बोललं तरी पाहिजे. आरव, अरे रिलॅक्स, इतका का चिडतोय? ओके, लिव्ह दिस टॉपिक. एक्सरसाइज करायची का? नित्या आता विषय न वाढवता तिथून जाणार की आरवने रागातच तिचा दंड पकडला आणि तिला स्वतःकडे वळवलं. आरव, तशी नित्या जाऊन त्याच्या छातीवर आदळली. आता तिने काहीस चिडतच मान उचलून त्याच्याकडे बघितलं. फर्स्ट आन्सर टू माय क्वेश्चन. आरवची तिच्या दंडावरची पकड चांगलीच मजबूत होती, पण त्याच्या चेहऱ्यावरच्या त्या स्थिर भावाचं नित्याला कारणच कळत नव्हतं. आरव, यू हर्ट मी. पण त्याच्या इतक्या जोरात पकडण्याने वेदना होऊन नित्याच्या डोळ्यात हलकं पाणी आलं आणि ते बघून इथे आरवच्या हृदयात एक मोठी त्सुनामीची लाट येऊनच त्याच्या हृदयाला धडकून गेली. त्याबरोबर त्याच्या हाताची पकडही आपोआप सैल झाली. सॉरी. आता तो काहीच न बोलता
तिथून सरळ निघून गेला. आरव, पण नित्या मात्र त्याच्या वागण्यावर अगदी स्तब्ध झालेली. काय झालं ह्याला? असा का वागतोय हा? सकाळी तर एकदम ठीक होता, मग आता मीच ह्याचा मूड खराब केला ना. नित्यालाही आता एक्सरसाइज करण्याचं मन उडाल्याने तीही निघून गेली. इथे ही दोघं जिथे भांडण नको या विचारात शांत निघून गेलेली, तिथे मेन्शनच्या टॉप फ्लोअरवर मात्र वादळ आलेलं. तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? मी सॉरी बोलली ना, तरी तुमचे गाल फुगलेलेच आहेत. इकडे सिया हाताची घडी घालून बेडला टेकून रागात धुसमुसतच बसली होती. आत्ता ताप उतरल्यावर मॅडमला भांडायला जोर आलेला वाटतं. त्यात चुका करून दुसऱ्यावर खापर फोडायची तिची सवय जागी झालेली. प्रिन्सेस, प्रत्येक वेळी चुका करून सॉरी बोलण्यात काय अर्थ असतो? आधीही मी तुला सांगितलं होतं ना की तू स्वतःला हर्ट नाही करू शकत. तुला तो अधिकारही मी दिला नाही. मग काल इतकं पॅनिक होऊन पळत सुटायची काय गरज होती, ते पण चप्पल न घालता. अग्नियाचा पारा आता 7व्या आसमानात पोहोचलेला. तिने स्वतःची करून घेतलेली अवस्था बघून त्याच्या मनाची नुसती आग होत होती. पण कोणी ह्या खडूसला सांगा, अशी न्यूज ऐकल्यावर कोणीही बिथरलंच असतं म्हणून. मग तिथे त्या लेकराला चप्पल घालायचं काय लक्षात राहणार होतं? आत्ताही तो त्याची तयारी आवरत त्याचा रागही तिच्यावर काढत होता. असं कसं सोडणार होता ना तो तिला? रात्री भलेही त्याच्या प्रेमाच्या पावसात त्याने तिला चिंब भिजवलं होतं, इतकं की त्याच्या प्रेमाच्या त्या उत्कंठ क्षणात अगदी भरून पावलेली ती. पण तरी आता तिला समजूतदारपणाचा काढा पाजणंही तितकंच गरजेचं होतं. पण या राक्षसाचा समजूतदारपणा तिच्या समजण्या पलीकडे होता. त्याचं काय गरज होती म्हणजे? मग तुमची काय इच्छा होती? मी त्या बेकार न्यूजचा रिपीट टेलिकास्ट बघत बसायला हवे होतं का? त्या टाइमला जे सुचलं तशीच वागले मी. सियानेही रागातच ड्रेसिंग टेबलच्या आरशातून त्याच्यावर नजर रोखली. ते बघून साहेबांचं तोंड अजूनच आकसलं ना. म्हणजे तो तिच्या काळजीने बोलत होता, तर ही बाया त्याचा राग वाढवायचं काम करत होती. जाणा, माझ्याशी या टोन मध्ये अजिबात बोलायचं नाही हा. तिची चिडलेली टोन या चिडू कुमाराला कशी खपेल ना, तसही चिडीचा बिब्बाच होता तो. अरे वा, म्हणजे हे बरं आहे. म्हणजे तुम्ही तुमचं नाक फुगवून स्वतःच्या मनात आली सर्व भडास माझ्यावर काढायची, तरी मी काहीच बोलायचं नाही. विसरू नका, मी या स्वतंत्र भारताची नागरिक आहे आणि मला बोलण्याचा पूर्ण हक्क आहे. मॅडमची स्वारी आता भलतीकडे चाललेली बघून अग्नियाला तर कुठे डोकं आपटू असं झालं. त्याची जाणा त्याच्या रागाच्याही वरचढ होती. नाही तो तिच्यावर त्याचा पूर्ण राग काढू शकत होता, नाही तिला काही बोलून रडवू शकत होता. त्याच्या प्रेमापुढे त्याचे हात अगदीच बांधले गेलेले आणि त्याचाच तर ती जास्त फायदा घ्यायची ना. अग्नेयाने एक नजर त्याच्या पाखराकडे पाहिलं, जी पूर्ण तोंड फुगवून हाताची घडी घालून बसलेली. तिचे ते नखरे बघून त्याने गालात हसतच नकारार्थी मान हलवली आणि तो तणतणतच तिच्या जवळ आला. आणि आता काही न बोलता त्याने डायरेक्ट तिला दोन्ही हातांवर उचलून घेतलं. तसे तिचे डोळे मोठेच झाले. अहो, ती गडबडून त्याच्या गळ्यात हात गुंफत भांबावून त्याच्याकडे बघते. मला लेट होतोय, आधी नीट नाश्ता करून टॅबलेट घे आणि मी येईपर्यंत खालच्याच रूम मध्ये रेस्ट कर. पाय जमिनीवरही ठेवायचा नाही. अग्नेय तिच्याशी बोलता बोलताच लिफ्ट कडे जाऊ लागला. अशी हवेत पाय ठेवून उडते मी दिवसभर, मग तर झालं. त्याच्या चिडण्यावर वैतागत तिने नाकच मुरडलं. तसं त्याला तिचं हसूच आलं. त्याच्यावर तणतणत त्याच्याच मिठीत शांत बसून होत्या मॅडम. अहो,
आज जाणं गरजेचं आहे का? आत्ता मात्र तिने एकदम हळुवारपणे तिच्या पापण्या उचलत एक नजर त्याच्याकडे बघितलं. तसं तिचं ऐकून त्याचे पाय लिफ्ट बाहेरच थांबले. तिला आज जितकं त्याला सोडूसं वाटत नव्हतं तितकीच त्याला ती क्षणभरासाठीही त्याच्या नजरेआड नको होती. पण सध्या त्याचं जाणंही खूप महत्वाचं झालेलं. जाना, एक खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे, ती अटेंड करून मी लगेच येईन. तो तिच्या कपाळावर ओठ टेकवून आता प्रेमाने बोलला. तसं सियाने त्याच्या मानेत हाताची पकड घट्ट करत त्याचे ओठ ताब्यात घेतले. तिला तर त्याच्या ओठांचं खूपच ऑब्सेशन होतं. तोही तिला किस करतच लिफ्ट मध्ये शिरला. राग कितीही असला तरी त्या दोघांच्याही प्रेमाला काहीच सीमा नव्हती. अग्नेय सियाला घेऊन खाली येताच हॉलमध्ये बसलेले सगळे ताडकन उभे राहिले. पण देविकाने मात्र उठायचे कष्ट घेतले नाहीत. ती शुद्धीवर आली हे अग्नेयकडून सर्वांना सकाळीच कळालं होतं. म्हणून सगळे निर्धास्त झाले असले तरी तिला बघायला मात्र त्यांचा जीव व्याकुळ झालेला. सियाला बघून आजी तर पुढे उभ्या आरवला ढकलून घाईतच गदागदा पुढे आली. पण त्या तिच्या सामान्य धक्क्यानेही ते लेकरू जाऊन दुसऱ्या बाजूच्या सोफ्यावर लुडकलं ना. तसं रमेशने पटकन सावरलं त्याला. तरी बरं नित्या अजून खाली आली नव्हती, नाहीतर हसून हसून ती नक्कीच आडवी झाली असती. अगं म्हातारे, तुला इतका मोठा मी दिसलो नाही का जे मला उडवून गेलीस? आरव त्याचा शर्ट नीट करत वैतागतच उठला. दिसला ना, पण तुला बाजूला हो म्हटलं असतं तर माझ्या आधी तूच सियाकडे पळाला असता ना. आजीने सांगेपर्यंत अग्नेयने सियाला आणून सोफ्यावर बसवताच आजीने तिच्या बाजूला बसूनच घेतलं. तशी सिया काहीशी बाउन्स झाली. ते बघून अग्नेयला हसूच आलं. मॅडमची तब्येत नाजूक असली तरी प्रेमाच्या बाबतीत त्याला बरोबरीची टशन द्यायची ती. सिया, राणी बरं वाटतंय ना आता? आजीने तिच्या तोंडावरून प्रेमाने हात फिरवताच अग्नेयने वैतागत डोळे फिरवले. या सगळ्यांच्या अतिच्या लाडानेच त्याची प्रिन्सेस त्याच्या डोक्यावर नाचायला लागलेली. मी आता बरी आहे आजी, पण तुम्हाला माझी किती ती काळजी बघा. नाहीतर काही लोकांना काय फक्त गुरगुरताच येतं. प्रेमाने बोलतील तर शपथ ना. सियाच्या या डिवचण्यावर अग्नेयने बारीक नजर करून तिच्याकडे बघितलं. आता लिफ्ट मध्ये त्याच्या ओठांवर ती अशी काय तुटून पडलेली की त्याला लिफ्ट अक्षरशः थांबवावी लागलेली. पण आता बघा, मॅडम त्याच्याच आजीकडे त्याचीच तक्रार करत होत्या आणि करून करून तिनेही ह्याच म्हातारीकडे तक्रार करावी का, जी त्याच्या नावाने आधीच खार खाते. सिया बाळा, जाऊ दे, तू अशा लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नको. सुवर्णा आणि नर्सला इशारा करताच नर्स तिची व्हीलचेअर सियाच्या अगदी समोर घेऊन आली. तसं सुवर्णाने पटकन मीठ मोहरीने तिची नजर काढत ते स्टाफच्या हातातल्या ट्रे मध्ये टाकलं. अग्नेय तर त्याच्या जाणाचे चाललेले लाड बघून आता वैतागत जाऊन समोरच्या सोफ्यावर बसला. तसा स्टाफने लगेच त्याची कॉफी त्याला आणून दिली. वहिनी, तू फक्त नाव सांग की कोण गुरगुरलं तुझ्यावर, मग बघ भाईच्या लुणालाच त्याच्या अंगावर सोडतो. आपले आरव बाबा तर जोशातच पुढे आले. पण त्याचा उत्तू जाणारा जोश बघून इथे अग्नेयच्या भुवया उंचावल्या ना. म्हणजे हा त्याच्या भाईच्या अंगावर त्याच्याच पाळलेल्या लुणाला सोडायला निघालेला. अरे बाबा, जर असं करायला गेलास तर ती बेबी लुना तुला चुकीच्या ठिकाणी चावू नये म्हणजे झालं. आरू, त्यांच्या अंगावर लुणाला सोडूनही उपयोग नाही, कारण मला गुरगुरणारी व्यक्ती तिची खूपच प्रिय आहे. सिया आता अग्नेयकडे बघून गालात हसत बोलली. पण तिचं हे खट्याळ हसूही
अग्नेयाला वेडावून गेलं. तिला खुश बघून तो नेहमीच खुश व्हायचा. म्हणजे तू भाईबद्दल बोलतीये. आता मात्र आरवचे धाबे दणाणले ना. काल भलेही त्याचा भाई थोडा हळवा झाला असला तरी त्याच्यातला राक्षस अजूनही शाबूत होता ना. हो आरव, ती माझ्याबद्दल बोलतीये. इथे अग्नेयाची तीक्ष्ण नजर स्वतःवर येताच आरवने डोळे मिटत मनातच स्वतःला शिव्या घातल्या. आरव, तू ना एक दिवस भाईच्या हातून चांगलाच मार खाणार आहेस. आरव मनोमन काय बोलायचा विचार करतच होता की आरू बेबी, डोअरमधून आलेल्या त्या भल्या मोठ्या आवाजाने सगळ्यांच्या माना तिथे वळायच्या आधीच ती व्यक्ती येऊन आरवला इतक्या काही जोरात बिलगली की तो स्वतःच पडता पडता राहिला. पण जिथे बाकी सगळ्यांचे हात तोंडावर गेलेले तिथे 4 डोळे मात्र रागाने अगदीच बारीक झाले. पण आरवचा श्वास मात्र आता घशात आलेला. मग काय वाटतं तुम्हाला? कोण आलं असेल आणि कोणाला बघून राग आला असेल त्या 4 डोळ्यांना? आणि ते 4 डोळेही कोण असतील? त्यासाठी पुढचा भाग आवर्जून बघा. आणि आजचा भाग आवडला असेल तर भरभरून कमेंट्स करून कळवा आणि खूप साऱ्या लाईक्सही द्या. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.